ठाण्यातून नरेश मस्केंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक, संजीव नाईक यावेळेस उपस्थित होते। नाईकांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं। यावेळेस अर्ज भरताना भाजप मनसेचे नेतेही उपस्थित होते। नरेश मस्केंनी एकूण 4 अर्ज भरलेले आहेत। यावेळेस ठाण्यातून नरेश मस्केंना राजन विचारेंचं आव्हान असणार आहे। नाशिकमधून वंचितच्या करण गायकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस नाशिकमध्ये त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। बीडी वालेकर मैदान ते शालिमार एमजी रोडपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। विशेष म्हणजे त्यांच्या रॅलीत कोणताही स्टार प्रचारक पाहायला मिळालेला नाही। पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या हेमंत सावरा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील आणि मनीषाताई निमकर या दोघांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आक्रमक झाले होते। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। राहुल गांधी देशाचे पर्यटक आहेत। ते जागा बदलत असतात, पण पर्यटक इथं घर करत नाही असा निशाणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधलेला आहे। ते अमेठीमध्ये गेले काय आणि रायबरेलीत गेले काय, त्यांची परिस्थिती तीच राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले। उत्तर मध्य मुंबईतून तिकीट नाकारल्यानं भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन अजूनही नाराज आहेत। आज उज्ज्वल निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळेस पूनम महाजन गैरहजर होत्या, त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचा अंदाज लावण्यात येतोय। तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पूनम महाजन इच्छुक होत्या, मात्र त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध सहन करावा लागला होता। भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राणेंचे एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक दीपक केसरकर मैदानात उतरले। केसरकर गेले काही दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत। या निवडणुकीत राणेंना सावंतवाडी मतदारसंघात 80% मतदान होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला आहे।